मृत महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार शासकीय रुग्णालयात घडलाय। हा प्रकार समोर आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाहूया याबाबतचं सविस्तर वृत्त। मृत महिलेच्या गळ्यातील दागिने रुग्णालयीन कर्मचारी असल्याचं भासवून चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात घडली। सूरज भवर असं या संशयित चोरट्याचं नाव आहे। सिव्हिल चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या भामट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंगळसूत्र हस्तगत केलंय। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेने शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या आधी देखील शासकीय जिल्हा रुग्णालयातून नवजात बाळ चोरी गेल्याच्या घटना घडल्यात। वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून शासकीय जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे। याबाबत गणेश दिलीप माने यांनी फिर्याद दिली। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भामट्याच्या मुसक्या आवळत पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा शासकीय रुग्णालयात एका महिलेला उपचारासाठी आणलं होतं। महिलेचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलच्या आवारात पॅसेजमध्ये ठेवलेला होता। अनोळखी तरुणाने येऊन मयत महिलेच्या नातेवाईकांना तो शवविच्छेदन विभागात काम करत असल्याचे सांगितले। जेव्हा नातेवाईक महिला मृतदेहाच्या अंगावरील दागिने काढू लागल्या तेव्हा त्याने या ठिकाणी CCTV आहे, या ठिकाणी पोलीस आहेत असे सांगून ते दागिने काढण्यास मज्जाव केला आणि मी शवविच्छेदन केल्यानंतर ते दागिने देतो असे सांगितले। जेव्हा मृतदेह शवविच्छेदन विभागात नेला, डॉक्टरांनी अंगावरील सर्व दागिने काढण्यास सांगितले। तेव्हा लक्षात आलं की त्या अंगावरचे दागिने, मृतदेहाच्या अंगावरचे दागिने गायब आहेत। संशयितास सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।